नमस्कार भावांनो बहिणींनो, मस्त शेवाची भाजी केली, पोळ्या केल्या. आज काय जास्त जेवण बनवलं नाही, दोघं मायल्या करायचं जेवण बनवावं लागले. आता भैयाचं सकाळपासून लेणं चाललेलं वेळ अभ्यास होता त्याला, म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून घरी होता तो, तर त्याचा अभ्यास लय राहिला होता. तर मग आज म्हणे मम्मी आज काय शाळेत गेला नाही, काल आणि आज सगळं पुरं करतो म्हणे मम्मी, म्हणजे आता त्याला उद्या आणि आज सगळं लिहिणं आहे, अभ्यास पुरा करणं आहे लगेच लय. तर मग म्हणे मम्मी मी घेतो आता आवरून, म्हणजे ती सकाळपासून त्याला नाश्ता नव्हता केला, सकाळपासून लिहायच्याच कामी हा त्याला घेतला असतं, पण तो काय एवढत येत नाही. आता भांडे घासले, सगळे कामं केलेत तुमच्या ताईनं, आणि लेकरायनं बारीक बारीक फुगे बनवले, तर लय धिंगाणा चालू आहे गल्लीत लगे, लय का लय लेकरं खेळायला लागलेत, बारीक बारीक लेकरं. उद्या तर आता रात्रीच्या टायमाला छेडो काढून घ्यावं लागेल, उद्या तर लगे असे हे गाणे लावू लावू चालन लगे, उद्या कलर खेळणं सगळ्याचा. मग कॉफी राईट येईन आपल्याला, तर संध्याकाळीच लगे व्हिडिओ काढून ठेवावं लागेल, तयारीत राहावं लागेल लवकरच, अशी करीन आता. नाहीतर मग लय गाणे का लगे असंही भिन होतं इकडं, लय कलर खेळतीन उद्या लगे. एक तर एक तिळ सकरा दिलं, लय गाणे चालू राहतील, असं वाटतंय लगे कधी सकरात संपून जाती लगे. इकडं लय धिंगाणा असतोय, गाणे लावेलं हे लगे असं. घरातले भांडे पडतात आपल्या लगे उद्या, पण आता हे भांडे हादरतील, कोणी डीजे लावून कोणी काय कलर खेळायला लगे, असे धिंगाणा राहील उद्या. आणि बाल्कनीत पण कपडे वाळू नाही घालावं लागणार आपल्याला, आहे ना रे भैया. सगळे कलरवालेच होते उद्या लगे, कपडे धुवायचे आणि घरातच सुकवावं लागणार, नाही तर मग सगळे कपडे कलरवाले होते ना, असं होईन लगे. आणि भैया काय बाहेरच नसतोय निघत, मला पण मी पण नाही बाहेर निघत, जे दरवाजा लावून घ्यायचा. इथं बाहेर लावणारा कोण नाही म्हणा समजा कलर, पण ओळखीचे असो का नसो लेकरायला व्याजार करते, मग त्याच्यामुळं मग मी उद्या भैया घराच्या बाहेरच निघणार नाही. आणि आज बारीक बारीक लेकरं खेळायला लागले, म्हणजे 3-4 दिवसापासून चालू आहे लेकरायचं. इकडं फेकू फेकू मारतीन फुगे, हे ते करतीन. ह्या घरात पा किती भारी वाटते, उजीड लय उजीड येतोय ह्या घरात, जास्त उजीड येतोय. समोरच्या घरात तर लय अंधार येतोय आपल्या. आता भैया काय कलर खेळणार नाही म्हणा जास्त, आहे ना रे भैया. आता तुम्हाला दिसणार नाहीत ते लेकरं, आता खेळायला लागले तुझे, लय खेळते बारीक बारीक. वरून नाही दिसत एवढं भैया, आहे ना रे भैया, वरून एवढं दिसत नाही ना. लय लेकरं खेळायला लागलेत का, लय लेकरं खेळतात कलर लगे, पण एवढं दिसू नाही राहिलं. खाली जावं लागेल, पण डबल कोणी म्हणून आमचे लेकरं कशाला व्हिडिओ घेता का असं म्हणून मग काढावं वाटत नाही. बाहेरचं वातावरण म्हणून मग जास्त घ्यावं नाही वाटतं, नको चांगलं नाही वाटत, कोणी जर बोललं तर हे वाटतं, असं होतं ते. आज काय जास्त कपडे नव्हते धुवायला, कमीच कपडे होते, कधी कधी कामं नसते एवढे लगे. बाहेर बाहेर तर अंधारच अंधार दिसतोय, लय बाहेर अंधार दिसतोय लय लगे. हे आता भांडी टोपलीत घासून ठेवले, काय कामं नाही राहिली. आज लवकरच घरातले कामं आवरले, कधी कधी लय लवकर कामं आवरते, आणि कधी कधी कामच होत नाहीत, लय लांबतेत का लय लांबतेत. आता भैया पण नाश्ता बनवू देत नाही, मग त्याच्यामुळं काय जास्त एवढे कामं राहत नाही. आणि मला काय सकाळचा नाश्ता करू वाटत नाही. 3-4 पोळ्या बनवल्या आणि शेवाची भाजी बनवली. भैया म्हणे मम्मी डाळ भात बनवू, आपल्या भैयाचं एकच असते, डाळ भात बनव मम्मी, डाळ भात बनवून तेच नाही खा वाटत. मग नाही म्हणलं शेवाचीच भाजी बनव बाई, तेच असते म्हणलं, तो एकच डाळ भात बनव, नको म्हणलं भैया डाळ भात बनव ना मम्मी, बनव ना मम्मी. आज काय तुमच्या ताईनं बसून एवढंच नाही काढला, बाहेरचा काढला थोडासा. कधी कधी असं वाटतंय डाळ भातच काय, मग मला नाही खा वाटत, डाळ भात नाही आवडत मला. भैयाचं तेच डाळ भात बनव मम्मी, डाळ भात बनव, त्याला एकच जेवण आवडतं. आणि गरमट वातावरण आहे, आता लय गरमी व्हायला लागली इकडं, पण वातावरण गरमीचंच आहे जास्त, लय का लय लगे हे बाहेरचं वातावरण. आता गरमट वातावरण झाले इकडं, पण जास्त गरमीच होत राहते लय लगे. आता म्हणलं आपण घरातले कामं लवकर झाले, ते पण मग मन नाही लागत आणि काहीच नाही.
आता थोडीशी टी व्ही पाहीन, व्हिडिओ टाकून देते. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मग तुमच्या ताईला आता संपले घरातले कामं, आता काय कामं नाही राहिले, आता आरामच आराम आहे. आणि एकदा आराम करत बसलंच लय आळस येतोय. मग काल तुम्हाला म्हणलं भाजीपाला आणीन म्हणलं, पण डबल ध्यान आलं म्हणलं होळी पेटती तिथं, तर मग नको म्हणलं लय गर्दी राहते, मग नाही गेली. आज आणीन थोडासा भाजीपाला, आता उद्या मग कलर आहे तर कोणी येणार नाही, मग लय धिंगाणा असतोय गल्लीत, तर मग भाजीपाला येणार नाही. तर आज थोडासा भाजीपाला आणून घ्या म्हणलं संध्याकाळी आता. आणि मग भाजीपाला नसलं तर ते पण काय डाळी पण लय खाऊ नाही वाटत. आणीन मग 2-3 भाज्याचं जाऊन. कधी दारावर येतं कधी नाही येतं. रविवारी आलं पण मी घेतलंच नाही, म्हणलं नको म्हणलं जाऊ द्या तिकडं आहे. आज जाईन थोडासा भाजीपाला आणीन आणि मग झालं. मग काय नाही, आता आपला व्हिडिओ होईन आता मोठा. व्हिडिओ कसा वाटतोय तर सांगा जा भावांनो बहिणींनो. आपले व्हिडिओ शेअर करा जा. बाहेर ऊन दिसते, लय गरमी होती बाल्कनीत, घरात मस्त शांत वाटते. मग जास्त करून मला घरातलेच व्हिडिओ काढू वाटते, आणि बाहेर मग मी जास्त व्हिडिओच काढत नसते. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.